ग्राम पंचायत के सरपंच और नायब सरपंच ओहदों के लिए इंतखाबात का सिलसिला शुरू हो चुका है। पोइनी ग्राम पंचायत पर परिवर्तन ग्राम विकास पैनल के रुकन को सरपंच और नायब सरपंच के ओहदों पर मुंतखब किया गया है। सरपंच ओहदे पर गणेश बवागिरी और नायब सरपंच ओहदे पर प्रियागबाई बालाजी पौड़े का इंतखाब अमल में आया। इस मरतबा सरपंच का ओहदा ओबीसी जुमरे के लिए मुख्तस किया गया था। तकरीबन 20 साल बाद परिवर्तन ग्राम विकास पैनल ने जीत हासिल की है। इंतखाबी अमल के बाद नौ मुंतखबा सरपंच, नायब सरपंच और परिवर्तन ग्राम विकास पैनल के तमाम अरकान की मकामी लोगों की जानिब से तहनीत की गई। नौ मुंतखब ओहदेदारान ने अवाम का शुक्रिया अदा किया और गाँव की तरक्की के लिए हर मुमकिन कोशिश करने का अज़्म किया। म्हणजे महाविकास आघाडी 2021साठी उभी होती आणि नंबर 1 मधून आमचे तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत, नंबर 2 मधून तिन्ही उमेदवार आलेले आहेत आणि 3 मध्ये भरपूर जनतेने आम्हाला सहभाग करून पाठीशी राहिलेले आहे। आणि आता सरपंच म्हणून गिरी महाराज आणि उपसरपंच म्हणून बालाजी गुत्तेदार असे निवड झालेली आहे आज आमची। आणि जनतेने आम्हाला 3 मधून सुद्धा खूप सहकार्य करून खूप मतांनी म्हणजे थोडा आमचा निसटता तिथं पराभव झाला 6 मतांनी, बाकी 1 मधून आणि 2 मधून भरपूर मतांनी आम्ही निवडून आलेले। काय समोरचं ध्येय समोरचे ध्येय म्हणजे आता आम्ही जे आपला नवीन पॅनल आमचं आलेलं आहे, पूर्ण विकासासाठी आम्ही सज्ज राहू आणि पूर्ण होईल ते जनतेचा विकास पूर्णपणे करू। गेल्या 20 वर्षापासून एखादी सत्ता असणाऱ्या पोइनी ग्रामपंचायतवर नव्याने परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सर्व युवक मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व गावकरी मंडळीच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने निवडणुकीला सामोरे गेलो असताना सर्वांनी भरभरून मतदान दिलं आणि विजयी करण्यासाठी सहकार्य केलं। त्या सर्व मायबाप जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या विश्वासाने त्यांनी आमच्यावर सहकार्य आणि त्याचबरोबर मदत केली, त्याच्या मदतीच्या बळावर आम्ही 100% विकास करण्याचा प्रयत्न करू आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जो आमचा पॅनल होता त्या सर्व विजयी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या गावकऱ्यांनी आम्हाला मतदान देऊन विजय घोषित केलं त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। राहिला प्रश्न विकासाचा, विकास निरंतर चालत असतो, परंतु ज्या विश्वासानं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करतो। आणि मी सुरुवातीलाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून नवीन निवडून आलेला आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त विकासासाठी आम्ही 100% प्रयत्न करू।